विधानसभा 2024 म्हटलं ना, तर मला असं वाटते की राजकीय पक्षाचे उमेदवार मग जो निवडून आलेला असेल किंवा जो हारला असेल ते एवढे फोकसमध्ये नव्हते जेवढे राजेश मिश्रा होते. आणि कुठेतरी तुमची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? 2014 मध्ये माझी इच्छा होती लढायची. 2014 मध्ये प्रयत्न केला आणि पार्टीने मला सांगितलं की तुम्ही फॉर्म भरा. आणि फॉर्म भरल्यानंतर मग पार्टीचा आदेश आला की तुम्ही विड्रॉल घ्या. विड्रॉल घेतला. नंतर मग 5 वर्ष तयारी केली. 2019 मध्ये मी तयारी केली आणि फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला. आणि योगायोग आमची युती झाली भाजपसोबत. तेव्हा थांबलो. म्हणजे लालाजी पडणार, राजू भाऊ तुम्ही थांबा. मी थांबलो. आता नंतर मग 2024 मध्ये मला असं वाटलं की तिथे उभाटामध्ये होतो आणि आघाडी होती काँग्रेससोबत. मला असं वाटलं की 6 वेळा ही सीट पडलेली आहे काँग्रेसची आणि मला 100% हे मतदारसंघ सुटणार आहे. त्यासाठी मी प्रयत्न केला. तो मतदारसंघ मला नाही सुटलं. मला ते राग आलं. त्यासाठी मग मी अपक्ष उभं राहिलो. उमेदवार भारतीय जनता पार्टीचे जेव्हा ते तिकीट त्यांची फायनल झाली तर त्यांच्या पक्षामध्ये इतका विरोध होता. प्रत्येक फेसबुकवर पहा, तुम्ही व्हॉट्सअपवर पहा, आर एस एस असो किंवा बजरंग दल असो की हिंदुत्ववादी जे पार्टी होते, जे लोक होते, त्यांचं असं म्हणणं होतं की हे चुकीचं सीट गेलेली आहे. मला असं वाटलं की हे चुकीचं गेलेलं आहे तर आपण फॉर्म भरायला पाहिजे. आणि मलाच काही भाजपच्या लोकांनी आणि जे हिंदुत्ववादी लोक जे होते आपल्या शहराचे, त्यांनी मला आग्रह केला की राजूभाऊ तुम्ही लढा, कारण की ते भाजप सीट येत नाही, तर नेतृत्व तुम्ही करा. त्यासाठी मी ते फॉर्म भरलं. जिशान जेव्हा विड्रॉल घेतला तेव्हा मी तिथे गेलो होतो ना. मी स्वतः गेलो विड्रॉल घ्यायला. आणि मला हे सांगा, माझा प्रश्न आहे ना त्यांना की मी जेव्हा तिथे गेलो, हरीशभाई आलते का तिथे? नाही आले. डॉक्टर ओळंबे आले का तिथे? नाही आले. मी गेलो होतो ते विड्रॉल घ्यायला. एखादं तुमचं म्हणणं आहे की तुम्ही विड्रॉल करणार पण तुम्हाला डिवसण्यात आलं का? अरे बा, सर्वांना माहिती आहे, मीडिया तिथे होती ना. मी जेव्हा तिथे विड्रॉल घ्यायला गेलो, त्यांचा एक कार्यकर्ता त्यांनी मला तिथे थोडासा माझ्यासोबत लूज टॉकिंग केला आणि तिथे वेळ झाला. आतमध्ये गेल्यानंतर मला तिथे जे मॅडम होते आणि जे तिथले अधिकारी होते त्यांनी हे बोलले की भाई आता तुमचा वेळ संपला. त्याच्यामुळे ते विड्रॉल राहिला. आणि तरी मी त्यांचा पक्षच नाही ना. मी शिवसेनेचा होतो. मी जे बंडखोरी केली, मी आघाडीसोबत बंडखोरी केली. त्यांचे जे पक्षाचे लोक होते, हरीशभाई अलीमचंदानी, डॉक्टर ओळंबे, ते दोष त्यांचा आहे. ते दोष त्यांना द्यायला पाहिजे. आता त्यांना असं वाटते की याला हा चांगला मुलगा आहे, हा काम करते, याचा प्रभागामध्ये चांगला आहे, याच्या शहरामध्ये चांगला आहे. कोणीही बिल्डर सांगू शकत नाही की कोणासोबत मी खंडणी घेतली. आता यांना असं वाटतं की याला डॅमेज कसा करायचा. मग राजेश मिश्रामुळे हे पडले भाजपची सीट आणि ज्याच्यामुळे पडले हरीशभाई अलीमचंदानी, ते पक्षात आले. म्हणजे आता समजायचं काय, आपण काय समजायचं की कोणामध्ये पडले? 22,000 मतदान त्यांना भेटला, मला 22,000 मतदान थोडी आहे. तुमची हिंदुत्वाच्या बाबतीत बिलकुल तडजोड नाही आहे मग? बिलकुल नाही.